नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं मराठी गुंजन व्हॉइस या चॅनलवर खूप स्वागत आहे। आज आपण याड लागलं ही सुंदर अशी कथा बघणार आहोत। पल्लवी दिसायला खूप सुंदर आणि गोड मुलगी होती। तिला लहानपणापासूनच डान्स करायला खूप आवडायचं। डान्स म्हणजे जीव की प्राण होतं तिच्यासाठी। तिला डान्समध्ये करिअर करायचं होतं। प्रत्येक स्पर्धेत ती नेहमी पहिला यायची। पण एक दिवस तिच्या आयुष्यात असं काही घडतं की डान्स करताना पाय घसरून पडते आणि बेशुद्ध होते। तेव्हा पल्लवीला हॉस्पिटलला घेऊन जाण्यात येतं। डॉक्टर पल्लवीच्या काही टेस्ट करतात। तेव्हा पल्लवीला समजतं तिला ब्लड कॅन्सर झाला आहे, त्यामुळे ती कधीच डान्स नाही करू शकणार। तेव्हापासून तिला खूप हरल्यासारखं वाटू लागलं होतं। नेहमी उदास राहू लागली होती। डान्समध्ये करिअर करणं तिचं स्वप्न होतं, पण तिच्या स्वप्नांवर पाणी फिरलं होतं। कधी कधी पल्लवीला असं वाटायचं की का मी जगते आणि कशासाठी। अक्षरशः पल्लवीने जेवण सुद्धा सोडलं होतं। जेव्हा जेव्हा गाणं वाजायचं तेव्हा तिचे पाय आपोआप तालावर थिरकायचे। स्वतःला डान्स करण्यापासून ती खूप थांबवायची, पण ते काही शक्य होत नाही। कंटाळून एक दिवस ती आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते, पण सुदैवाने एक मुलगा तिला वाचवतो। पल्लवी खूप रडत होती। त्या मुलग्याचं ऐकून घ्यायला तयारच नव्हती, अगदी वेड्यासारखं वागत होती। पल्लवीचं ते वागणं बघून त्या मुलग्याला काय करावे हे समजतच नाही आणि तो रागाने तिच्या कानाखाली मारतो। तेव्हा ती भानावर येते, तिला समजून सांगतो, असं वेड्यासारखं तू का वागतेस, काही प्रॉब्लेम आहे का। तेव्हा पल्लवी त्या मुलग्याला ती सगळी घडलेली हकीकत सांगते। त्याला खूप वाईट वाटतं। अनोळखी असून सुद्धा त्याला तिची खूप काळजी वाटते। त्या दिवसापासून तो नेहमी तिच्या नकळत तिची काळजी घेऊ लागला होता। पल्लवीच्या नकळत तो नेहमी तिला हसवण्याचा प्रयत्न करायचा। जेव्हा जेव्हा तिला एकटं एकटं वाटायचं तेव्हा तेव्हा तो तिची सोबत करायचा। एक दिवस पेपरमध्ये जाहिरात आली होती। डान्सचं खूप मोठं कॉम्पिटिशन होणार होतं। पेपरमधली बातमी वाचून तिला आपण डान्समध्ये भाग नाही घेऊ शकणार याचं तिला खूप वाईट वाटतं। ती कोणाचंच ऐकत नाही। काही झालं तरी तिला डान्स कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचा होता। शेवटी ती डान्स कॉम्पिटिशनमध्ये काय होईल ते होईल म्हणून भाग घेते। पल्लवीसोबत तो मुलगा सुद्धा तिच्या सोबत जातो। कॉम्पिटिशन सुरू होतं। पल्लवीचा डान्स करण्याचा नंबर जसा जसा जवळ येत होता तशी तिच्या हृदयाची धडधड वाढली होती। कॉम्पिटिशनमध्ये एकापेक्षा एक डान्सर होते। शेवटी तिचा नंबर येतो। तो पल्लवीला ऑल द बेस्ट बोलतो। पल्लवी स्टेजवर जाते। आपल्याला ब्लड कॅन्सर झालाय ही ती विसरूनच जाते आणि बेभान होऊन डान्स करते। डान्स कॉम्पिटिशन संपतं। निकालाची वेळ येते। सगळ्यांच्या हृदयाची धडधड वाढली होती। पल्लवी तर निकाल ऐकायला खूप उत्साही होती। कॉम्पिटिशनमध्ये पल्लवीचा पहिला नंबर येतो। तिला खूप आनंद होतो, पण तिचा हा आनंद जास्त वेळ टिकत नाही। बक्षीस घेताना तिला अचानक चक्कर येते। तो मुलगा एका क्षणाचाही विचार न करता तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो। तिच्यावर उपचार सुरू होतात। डॉक्टर पल्लवी वाचण्याची काहीच गॅरंटी देत नाहीत। त्याला काय करावे हे समजतच नाही। तो मंदिरात जातो आणि मंदिराच्या भोवती प्रदक्षिणा घालायला सुरुवात करतो। संपूर्ण दिवस निघून जातो। संध्याकाळ होते, पण त्याच्या प्रदक्षिणा काही थांबत नाहीत। बराच वेळ होतो। संपूर्ण दिवसभर प्रदक्षिणा घातल्यामुळे त्याच्या अंगात जरासुद्धा ताकद राहिली नव्हती। शेवटी त्याच्या प्रयत्नांना यश येतं आणि पल्लवीला शुद्ध येते। पल्लवी त्याला फोन लावते। पल्लवी शुद्धीवर आली आहे हे समजताच तो देवाचे आभार मानतो आणि हॉस्पिटलमध्ये जातो। पल्लवीला बघून त्याचे डोळे भरून येतात। तो तिच्या जवळ जातो आणि तिला कडकडून मिठी मारतो आणि बोलतो की तुला जर काय झालं असतं तर माझं काय झालं असतं। ती सुरुवातीला खूप गोंधळते। तिला काहीच समजत नाही,
पल्लवी त्याला बोलते, तुला काय म्हणायचं आहे? मला काहीच नाही कळालं. माझी एवढी काळजी नको करू. तेव्हा तो पल्लवीचा हात हातात धरतो आणि तिला बोलतो की विल यू मॅरी मी? तू माझ्याशी लग्न करशील का? तेव्हा पल्लवी सुरुवातीला त्याला नाही बोलते, कारण ती थोडंसं आयुष्य जगणार आहे हे तिला माहिती होतं. पण तो तिला खूप समजवतो, थोडंसं का असेना पण मला तुझ्यासोबत आयुष्य जगायचं आहे. प्लीज तू माझ्याशी लग्न करशील का? माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तेव्हा कुठे जाऊन पल्लवी त्याच्याशी लग्न करायला तयार होते. काही दिवसानंतर पल्लवीला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळतं. त्यानंतर दोघेसुद्धा कोर्ट मॅरेज करतात आणि अशा प्रकारे आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात करतात. आशा करते की मित्रांनो, तुम्हाला आजची ही कहाणी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचसोबत चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया पुढच्या कहाणीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.